महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतिप्रिय महात्मा ज्योतिबा फुलेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा। छपरा ट्रेन दोबारा शुरू करो, शुरू करो, जालना छपरा ट्रेन दोबारा शुरू करो, शुरू करो, पूर्णा पटना छत्रपति संभाजी नगर से शुरू करो, शुरू करो, पूर्णा पटना ट्रेन संभाजी नगर से शुरू करो, जालना छपरा ट्रेन शुरू करो। आलाच पाहिजे। बोल दलित, हल्ला बोल, इधर से बोल, हल्ला बोल, उधर से बोल, हल्ला बोल, अरे बोलता क्यों नहीं? हल्ला बोल, वाकिफ से बोल, मेरे शासन पे लाठी लेके बोल, हल्ला बोल, अरे लाठी लेके बोल, हल्ला बोल, अरे बोलता क्यों नहीं? हल्ला बोल, बोल मेरा दलित, हल्ला बोल, केंद्र शासन पे, हल्ला बोल, महाराष्ट्र शासन पे, हल्ला बोल, भ्रष्ट अधिकारी पे, हल्ला बोल, बोल मेरे अधिकारी, हल्ला बोल, बोल मेरे दलित, हल्ला बोल। लोक जनशक्ती पार्टीचा, लोक जनशक्ती पार्टी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, लोक जनशक्ती पार्टीचा, रामविलास पासवान तुम आगे बढ़ो, शिवाजी पासवान तुम आगे बढ़ो, शिवाजी पासवान तुम आगे बढ़ो। त्याच्यानंतर ओबीसी समाज आणि आदिवासी समाज आता लागली मातंग बंधू आणि बौद्ध बंधू। मला एकच म्हणायचं आहे महाराष्ट्र शासनाला की देवा सक्षम नेतृत्व आहे। आम्ही जरी त्यांचे मित्रपक्ष असलो तरी सुद्धा आमची एकच मागणी आहे की देवा भाऊ आपण थोडं याच्यात लक्ष घालावं, जेणेकरून की मातंग बंधू आणि बौद्ध बंधू हे दोघं नाही 59 जाती आहे आणि 59 जातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एससीसाठी 59 जाती एकत्रित केल्या। हा समुदाय थोडा आहे, घटक आहे। हे जर 59 जाती जर एकत्रित आल्या तर हा लढा देण्यासाठी कार्यक्षम राहील। आणि आता आपल्या ज्या मागण्या आहेत राज्य आणि केंद्राशी संबंधित आहेत, केंद्रात आपण सत्तेत आहात, मग आपण सत्तेतून बाहेर येऊन का भांडत नाही? हे बघा, बाहेर आल्यानंतर रोडवर राहावं लागतं, सत्तेत असल्यानंतर त्यांच्या बाजूला राहून बसून आमच्या नेता माननीय चिरंजीव पासवान साहेब यांनी मागणी केलेली आहे मोदी साहेबांकडे की आजचे रिझर्वेशन म्हणजे लोकसंख्येनुसार मागासवर्गीय SC ST OBC असेल आणि सर्व काही मागासवर्गीय यांना प्रायव्हेट सेक्शनमध्ये सुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे, ही आमची पक्षाची प्रमुख मागणी आहे। आज आता संभाजीनगरमध्ये आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे। आमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पुऱ्या देशामध्ये आमच्या पक्षाच्या वतीने हे आंदोलन छेडलं जाईल। आणि या आंदोलनाच्या माध्यमातून माननीय चिरंजीव पासवान मोदी साहेबांना सांगते की बघा आमचा समाज किंवा आमचा पक्ष म्हणजे रोडवर उतरलेला आहे आणि आम्हाला त्या आरक्षणाची गरज आहे। जंतर मंतरवरील आंदोलनाचाही उल्लेख करता आहात, तिथले झालेल्या लाठीचार्जचा आपण निषेध करता आहात, पण काही स्वपक्षीय आणि विरोधी पक्षाने त्यावर टीकाही केलेली, कसं बघताय? स्वपक्ष म्हणलं तर आधी येतो, विरोधी पक्ष म्हणलं त्यांचं काम आहे बोलण्याचं, सत्तेधाऱ्याचं काम आहे ऐकण्याचं। राहिला विषय माझे नेते माननीय चिरागभाई पासवान यांनी आपले जे पर्यावरणवादी काय त्यांचं नाव आपलं ज्या वेळेस ते तिथं 25 दिवस उपोषणाला बसले आणि ज्या ठिकाणी जंतर मंतरवरती उपोषणाला बसलेला असताना बाजूला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली आणि त्या आमच्या नेत्याला खटकलं की बाबासाहेबांना संविधान दिलेलं आहे, बाबासाहेबांना सर्व अधिकार आपल्याला दिलेला आहे, तुम्ही जर आम्हाला निवडून दिलेला आहे, पुढच्या वेळेस तुम्ही आम्हाला मतदान करू नका, पण तुमचा जीव धोक्यात घालू नका। संविधानानं असं काही सांगितलं नाही की स्वतःचा जीव धोक्यात घाला आणि न्याय मागून घ्या म्हणून। पण मग आपण आता आपली जी मागणी करताय असं वाटतंय का सरकारने एक मागणी पहिलेच मान्य केलेली आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देण्यात आलेला आहे, आता काय मागणी होती? हे बघा, सरकारने ती मागणी मान्य केली त्याबद्दल सरकारचं आम्ही अभिनंदन करतो, कारण सरकार आमचं आहे। महाराष्ट्रात जरी आमचं काही नसलं पण केंद्रात आम्ही 5व्या स्थानी आहोत आणि बाकीचे घटक दल सुद्धा आमच्यासोबत आहेत। विषय असा आहे, नुसता शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला की इथं विषय संपत नाही। विषय असा आहे की जे तरुणी होते, आंदोलन छेडलं त्यांनी, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, ते गुन्हे नुसते माघार घेतले म्हणून घोषणा केली, परंतु ते जे कोणी विद्यार्थी असतील अजून कोणी बाकी अजून आंदोलन चालू आहे। झारखंडला असेल,
या बाकी देशात आपण सगळे आपण पेट्रोलमध्ये इथेनॉलमध्ये जे मिक्स करून येतं त्याबाबतही आपण आवाज उठवत आहे. लोकसभेमध्ये आपले नेते याबाबत आवाज उठवणार का? हे बघा, आमचे नेते माननीय चिरागजी पासवान, आमचे खासदार आहेत 5. आमची विनंती राहील आमच्या नेत्यांना की सर्वसामान्य माणसाला या इथेनॉल पेट्रोलमुळं काय त्रास झाला होतो. एखाद्याच्या विद्यार्थी शाळा सोडायची असतात, तिथं गाडी बंद पडली, एखाद्याचा परिवार सोबत असतो, एखाद्याच्या वयवृद्ध लोक असतात किंवा पत्नी असती, तर आडमर्गी गाडी ती बंद पडती. आमची ही मागणी रास्तच आहे आणि आम्ही ती लावून धरणारच आहे. जोपर्यंत ती मागणी मान्य होत नाही ती आमचं आंदोलन थांबणार नाही. आपलं नाव? माझं नाव विलास सुखदार, मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र.